खरं म्हणजे मुख्यमंत्री पदाचं हे काय फार आमच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. मुख्यमंत्रीपद आम्ही एकत्र बसून ठरवू. महत्त्वाचं आहे की हे जे आत्ताचं सरकार आहे की जे संविधानाच्या विरोधात गेलेलं आहे, म्हणजे संविधानाच्या न्यायाप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे न बनलेलं अनेक त्याच्यामध्ये आपण पाहतो खोक्यांचा चर्चा झाली, त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराची चर्चा झाली, सगळे एकत्र आले आणि ते सरकार बनलं आहे. आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीचा कारभार संपूर्ण राज्यात चालू आहे. बालिकांवर अत्याचार होत आहेत, गाड्या घातल्या जातात नागरिकांच्या अंगावर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडतोय. हे त्यांचा कारभार आहे. हा सगळा हा कारभार पहिलं थांबवणं आणि एक चांगलं सरकार देणं ही आमची जबाबदारी आहे. योग्य निर्णय आम्ही योग्य वेळी करू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कुठेतरी श्रेयवादावरून महायुतीमध्ये चर्चा अजित पवारांनी जाहिरात करत आहे. त्यांच्यात हा तर फार किरकोळ वाद समजलेला आहे तुम्हाला, यापेक्षा भरपूर वाद आहे. आणि असं आहे की हे सरकार आहे, भाजप आहे. आता त्या आमच्या पैलवान मुलींवर अत्याचार झाले आणि गुन्हेगार मोकाट फिरतोय. यांना काय अधिकार आहे लाडके बहिणावर बोलायचा? आम्ही पाहतोय की त्रिपुराला तिथे मणिपूरमध्ये अत्याचार झाले आदिवासी महिलांवर, यांनी दखल सुद्धा घेतली नाही. त्यांना काय बोलायचा अधिकार आहे? बिलकुश बानोवर जे अत्याचार झाले 2002 साली, तिच्या मुलांना मारलं गेलं, तिच्यावर बलात्कार केले गेले, त्यांनी मोकळं सोडलं. महिलांच्या बाबतीतलं हे धोरण भारतीय जनता पक्षाचं आहे. त्यांना तर काहीच अधिकार नाही महिलांवर बोलण्याचा. हे सगळं चित्र आपण पाहतो आहोत. लाडके बहिणा हे तर विषय आहेत, आमच्या बहिणांना मिळाले तरी त्या हुशार आहेत, त्यांना सगळं राजकारण समजतं. सत्तेकरता चाललेला हा केविलवाना खटाटोप आहे हे कळतं. त्यामुळं बाकी काही नाही. यांचे भांडणं मात्र भरपूर होतील हे मात्र चित्र स्पष्टपणे सगळ्या महाराष्ट्राला दिसतंय. मध्ये भाजप किंवा महायुतीचं जे मंथन झालं याच्यामध्ये एकनाथ शिंदे कुठेतरी आघाडीवर दिसतात आणि तो चेहरा असणार आघाडी तुमच्या आघाडीशी लढण्यासाठी असं वाटतं. एकनाथ शिंदे नाही, प्रचंड काय कोणाचं आव्हान नाही आम्हाला. जनतेनं हे सरकार नाकारलेलं आहे. तुम्हाला प्रथम लोकसभेचा निकाल हा जो आहे तो जसा देशाचं सरकार त्यांनी नाकारलेलं होतं, भारतीय जनता पक्षाला नाकारलं होतं, या महायुतीला तर पूर्णपणे नाकारलेलं आहे. याच्यापेक्षा चांगला रिझल्ट तो आमचा जो आहे रिझल्ट तो तुम्हाला दिसेल. आम्ही 180पेक्षा जादा जागा महाविकास आघाडी निवडून आलेले दिसेल. चेहरा वेरा त्यांचा काही नाही, त्यांचा कोणता चेहरा नाही, काही नाही. नितीन गडकरी म्हणतायत की स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर महाराजांचा पुतळा कोसळला नसतं. असं आहे की अनेक त्रुटी त्याच्यामध्ये, अनेक त्रुटी, अनेक गोंधळ आहे, अनेक भ्रष्टाचाराचं चित्र आपल्याला दिसतं आहे. खरं म्हणजे आता त्यांनी समर्थन काही केविलवाणी कोणी करू नये भारतीय जनता पक्षानं. ते गुन्हेगार आहे आणि गुन्हेगार म्हणून त्यांना जनता शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने लाडका बहीण योजना आणि महिलांसाठी इतर योजना आणते, मोठा प्रतिसाद महिलांचा मिळतोय. त्यामुळेच कुठेतरी त्या योजनांना काउंटर करण्यासाठी इंदिरा महोत्सव सारखे कार्यक्रम, इंदिरा महोत्सव, बचत गट आणि त्यांना स्वावलंबी बनवणं हा खरा बेसिक कार्यक्रम आहे. खरं मूलभूत त्यांना आहे की त्यांची अर्थव्यवस्था सक्षम होणं, त्याकरता त्यांना उद्योग व्यवसाय देणं, जोडधंदा व्यवसाय उपलब्ध करून देणं हे तर खरं काम आहे. आणि तो करण्याचा प्रयत्न आम्ही इथं संगमेर तालुक्यामध्ये करतो आहे. हे कोणाला काउंटर करण्याचा विषय नाही, हा आमचा कायमचा कार्यक्रम आहे. त्या दृष्टीनं आम्ही काम केलेलं आहे, आणखी पुढे करत राहू. कार्यक्रम पाहिल्यानंतर परिणिती शिंदे काल कार्यक्रमाला होत्या, त्या अत्यंत आनंदी झाल्या. त्यांनी शेवटी सांगितलं की जयश्री थोरात यांना आता विधानसभेत पाठवू. काय ती तयारी आहे का? असं आहे की जयश्री आता आलेली आहे सार्वजनिक जीवनामध्ये, काम ती करते आहे. काय लोकमानस असेल त्या पद्धतीनं अंदाज आम्ही घेत पुढं जाण्याची पद्धत लोकांनी स्वीकारलं पाहिजे. आमच्या याच्यावर नसतं, लोकांनी स्वीकारलं पाहिजे. योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही घेऊ. एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत आणि पडळकर असतील किंवा सदाभाऊ खोत असतील यांनी पाठिंबा दिला आणि ते आंदोलनात उतरलेले आहे. कुठेतरी भाजपकडून एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं जातं. याच्यामध्ये कोणाला टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही एसटी ही सर्वसामान्याचं वाहन आहे, अत्यंत उपयुक्त वाहन आहे. ते कोणत्या गाड्या वापरू शकत नाही, ते एसटीनं प्रवास करत असतात. त्या सर्वसामान्याच्या वाहनाची खरं म्हणजे जनतेचं, सगळ्यात आम जनतेचं ते वाहन आहे, साधन आहे. पण त्यांचे हाल काय असं जर पाहिलं तर फक्त तुम्ही संगमेरचा डेपोमध्ये जा, पहिल्यापेक्षा किती वाहनं 50% कमी आहेत. ज्या आहेत त्यांची अवस्था असे की रस्त्यामध्येच ते पडत आहेत. जे त्यांचे कर्मचारी आहेत, ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहे, कर्मचारी आहेत, त्यांची किती अवहेलना आहे हे आपल्याला पाहायलाच मिळेल. खरं ही मुलाखत त्यांची घेतली पाहिजे. एसटी त्यांना असं आहे की दुसरीकडे तुम्ही पैशाची उधळपट्टी करतायत, प्रचंड खर्च चाललेला आहे.
आमदारांवर पैशाची उधळपट्टी करतायत. एक शहर मी पाहिलं, बुलढाणा, सहज म्हणून सांगतो, तिथं सुशोभीकरण न करता पैसे दिले. किती दिले? 100 कोटी रुपये शहराच्या सुशोभीकरणाकरता. ते जे सुशोभीकरण झालं त्याच्यामध्ये आता ते पडायला लागले. त्याच्यामध्ये वेळ्या बाबळी वाढलेल्या आहेत, रस्ते मात्र खड्डे आहेत आणि पैशाची उधळपट्टी झालेली आहे. म्हणजे आवश्यक तिथे त्याच्याकरता खर्च करत नाहीत. केवळ भ्रष्टाचारासाठी पैसे द्यायचे आणि ते खर्च करायचं हा उद्योग या सरकारनं, महायुती सरकारनं, या अर्थ विभागानं केलेला आहे. आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल की अत्यंत विनाकारण खर्च अनेक ठिकाणी होत असताना दिसतोय आणि भ्रष्टाचार चाललेला आपल्याला दिसतोय. भ्रष्टाचाराचं केंद्र झालेलं दिसतं आहे आणि आवश्यक आहे. एसटी सारख्या गोष्टीला ताकद देणं आवश्यक आहे. दुर्दैवानं तिथं सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, ही अवस्था दिसते आहे. महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा एसटीचा संप झाला त्यावेळेस गोपीचंद पडळकरांसारखे जे काही ठराविक लोक आहेत त्यांनी विलिनीकरणाचा मुद्दा जो तो लावून धरला होता. आता तेच लोक म्हणतात की विलिनीकरण शक्य नाही. येतं त्यांचं असं आहे की तुम्ही विलिनीकरण कशाकरता मागताय? ते चांगलं जीवन मिळण्याकरता. तो ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल, त्याचं कुटुंब आहे, 5 माणसं आहे असं समजा, त्या मुलांचं शिक्षण आहे, रोजचा त्याचा चरितार्थ चालवायचा आहे, त्याला त्याच्या दृष्टीनं ते कुटुंब चालणं एवढं तर दिलं पाहिजे. दुर्दैव ते विलिनीकरण मागतात कारण त्याच्यामध्ये असं आहे की सरकारी नोकरांना जे मिळतं ते आम्हाला द्या असं म्हणणं आहे. यांनी एक विलिनीकरण आता नाकारायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र परत पगार वाढ किंवा हे द्यायला पाहिजे ते देत नाही. महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेची आहे. मात्र शरद पवार म्हणताय की ज्यांची दस्त येते ते म्हटले असले तरी आम्ही एकत्र बसून त्या बाबतीतला निर्णय योग्य वेळी घेतो. त्या बाबतीत आम्ही काळजी आम्हाला पहिलं हे सरकार घालवणं हे प्राधान्यक्रम आहे. मुख्यमंत्री म्हणून तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे. काय विश्वास आहे? काय चित्र राहील? आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की शेवटी कार्यकर्ते, आमचा पक्ष 3 पक्ष आहे, आमचे मित्र पक्ष आहे, आमचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्या प्रत्येक पक्षाला नेतृत्व आहे, उत्साह असतो, उत्साहामध्ये ते बोलत असतात. परंतु उद्देश आमचा एकच आहे की हे महायुतीचं भ्रष्ट सरकार घालवणं आणि प्रथम महाआघाडीचं सरकार आणणं आणि याला प्राधान्य आहे. आणि त्या दृष्टीनं कोणाचे आमचे नाव घेत असतील, कुठं दुसरे नाव घेतलं असेल, याला फार मी महत्त्व देत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.